वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये निवेदन देत आहोत की आमचा जे गुरुद्वाराचा जुना कायदा आहे 1956चा ते कायम ठेवावा असं शासनाला आमची विनंती आहे की कारण की गेल्या वर्षी बी असंच काहीतरी 11 मध्ये संशोधन करू 56 मध्ये संशोधन असं काहीतरी चालू होतं तर तरी शासनानं धार्मिक कार्यामध्ये हस्तक्षेप करणं ही आमची विनंती आहे। आणि शीख समाजाच्या प्रतीने जे काय गुरुद्वाराची सेवा होते ती करतात त्यांच्या हिशेबानं आणि मतदान प्रक्रियेतूनच जुन्या कायद्यानुसार तिथं निवड करण्यात यावी मेंबरांची, ही आमची विनंती आहे। आणि मूळचा जे कायदा आहे 1956चा तेच कायम ठेवावं अशी शासनाला आमची विनंती आहे हात जोडून। धन्यवाद। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। मैं गोपाल सिंह टाक, ऑल सिख सिखलीकर असोसिएशन आशा भारत सिखलीकर समाज सिख आणि हे सर्व आम्ही आज पण बघितला तर आज कलेक्टर साहेबांना सचखंड गुरुद्वारा बोर्ड 1956चा कायदा कायमशी तो ठेवावा ही आमची मागणी आहे। त्यानंतर त्यांनी कलम 11 आणि 2026 माहितीस्तव ते नवीन नियम असे लागू करणार आहे। त्याकरिता आम्ही म्हणजे आमच्या समाजाकडून आणि ऑल सिख सगळं सिख समाजाकडून ती जे कलम 11 आणि 2026 हे दोन्ही बी रद्द करण्यात यावं ही आमची मागणी होती। जसं आपण माहितीस्तव बघितला तर 1956च्या कायद्यानुसार गुरुद्वारा बोर्ड सचखंड नांदेडमध्ये तर मराठवाड्यामधले 8 जिल्हे आणि चंद्रपूर भागामधले 2 तालुके असा एवढा भाग वोटिंगसाठी असतो आणि त्या वोटिंगनुसार दर 3 वर्षाला गुरुद्वारामध्ये निवडणूक होते। या सर्वांच्या वोटिंगनुसार निवडून आला असतो आणि त्यांचा एक प्रधान म्हणजे चेअरमन तो सगळ्याच्या संयमीनुसार निवडून आला असतो। पण काही दिवसा पहिले आहे ना एक 1956चा कायदा तो रद्द करून त्यांनी कलम 11 तो आणलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी गव्हर्नमेंटनुसार चेअरमन ठरवलेला आहे। पण त्यानंतरही माहितीस्तव आम्हाला जशी माहिती मिळाली की भाई ते आता मंत्रिमंडळामध्ये 2026 हा कायदा आणण्यात आणलेला आहे त्याच्यात आणि त्यांनी तो बी करून आमची संपूर्ण शीख समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे तर ऑल इंडियामध्ये संपूर्ण देशामध्ये शीख समाजाचा तीव्र एक निषेध त्यांनी जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार एक संताप व्यक्त होत आहे। आणि या सरकारला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की त्यांनी असं न करता 1956चा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार ते कायमस्वरूपी तो ठेवावा आणि कलम 11 आणि 2026 जो केलेला आहे हे त्यांनी रद्द करावा। अन्यथा हा शिकलकरी समाज शीख समाज आता सर्व जे आहे आम्ही रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी जर असं 1956चा जो कायदा ठेवला नाही तर आम्ही येणाऱ्या काही पुढे दिवशी आम्ही निषेधमध्ये तीव्र आंदोलन करून हे आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। आज संपूर्ण समाज हा आमचा मराठवाड्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात भारतभर जे तखत सचखंड श्री हजूर अफजलनगर साहिब नांदेड गुरुद्वारा ॲक्ट 1956चा जे जुना कायदा प्रशासन रद्द करून नवीन जे 2026चा कायदा आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्या निषेधार्थ आज प्रत्येक गावात जिल्ह्यात व तालुक्यात मोठ्या प्रमाणात निवेदन देण्यात येत आहेत व शीख समाज व शिकलकरी समाजाचा याच्यात विरोध असताना सुद्धा शासन हा निर्णय कशामुळे घेते हे आता आमच्या समाजाला प्रश्न पडलेला आहे। शासनाने आतापर्यंत शीख समाजासोबत एक चांगला व्यवहार केलेला आहे आणि चांगला समन्वय ठेवलेला आहे आणि आता हा जो कायदा आहे हा कायदा त्यांनी रद्द करावा 1956चा अशी पूर्ण शिकलकरी समाजाच्या वतीने निषेध आहे। त्यांनी हा कायदा रद्द न करता 2026चा कायदा संशोधन न करता जुनाच कायदा ठेवावा व त्याच्यात जे कायदा आहे तेच ठेवून शीख समाजाला न्याय द्यावा। अन्यथा पूर्ण शिकलकरी समाज शीख समाज रस्त्यावर उतरले आणि याचा आम्ही पूर्ण शिकलकरी शीख समाजाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत आणि पुढे जाऊन जर रस्त्यावर उतरलेत आणि काही जर गैरमार्गाने प्रकाराने आमचा समाज करत असेल त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची असेल। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह।